या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। नमस्कार मित्र, लोकप्रधानमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज महाराष्ट्राचा महानिकाल जाहीर होत आहे। याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील दक्षिण मतदारसंघ हा गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत राहिला होता। आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नेमकं सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काय आहे आज आपण जाणून घेऊया। महाराष्ट्राचा महानिकाल लागत आहे, तर याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील अनेक दिग्गज नेते मतदानासाठी रिंगणात उतरले आहेत। आज मतदानची पेटी उघडणार आहे। एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं, कुणाचा विजय होईल? एकंदरीत कल्याणकारी योजना राबवून या संबंध महाराष्ट्रातील जनतेला ज्यांनी एक आधार दिला, असं हे महायुतीचं सरकार आणि महायुती सरकारच या ठिकाणी येईल। आणि एकंदरीत विचार केला सोलापूर शहर आणि परिसरातील, तर कल्याणकारी योजना ज्यामध्ये लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांसाठीच्या काही योजना आहेत ज्यामुळे शेतकरी हा सक्षम होईल, यासाठी जो सकारात्मक विचार हे महायुती सरकारने केलेला आहे, त्यामुळं साहजिकच आहे महायुती 100% विजय होईल। आपण जर दक्षिणचा विचार केला तर दक्षिणमध्ये खूपच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पाहावयास मिळालं। राजकारण पूर्ण तापलं होता, राज्यापर्यंत गेला होता। या ठिकाणाहून विद्यमान आमदार सुभाष देशमुखांनी थेट लढत उद्धव गटाचे अमर पाटील यांची होत आहे, तर यांच्यामध्ये आपण कसे बघता? एकंदरीत सुभाष देशमुख यांचा संघटन आणि त्यांनी 5 वर्षे केलेलं कार्य, यामुळं त्यांचं पारडं जड आहे। आणि राहिला विषय तुम्ही म्हणाल की बाकीच्या कॅन्डिडेटचा विषय जो आहे, त्या कॅन्डिडेट हे निव्वळ राजकीय प्रेरित होऊन सुभाष देशमुखांना अडचणी आणण्यासाठी म्हणून उभे केलेले होते। यामध्ये कसलीही स्पर्धा नाही। सुभाष बापू देशमुख हे वन साईड या ठिकाणी कामाच्या जोरावर, एकंदरीत महायुतीच्या कल्याणकारी योजनांच्या जोरावरती सुभाष देशमुख हे सरस आहेत। धर्मराज कांडे ही अपक्ष लढत होते। ऐन टायमाला त्यांना प्रणिती शिंदे आणि सुषमा शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला होता, त्यामुळे कुठे ना कुठे कांडे यांचाही पाठबळ म्हणजे संख्याबळ जास्त असताना वाढत आहे। तर एकंदरीत याचा कुणाला फटका बसेल? एकंदरीतच प्रणितीताई शिंदे यांनी त्यांना लोकसभेमध्ये ज्यांनी मदत केली त्यांनी खुश करण्यासाठी म्हणून एक गिफ्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्यांनी महाविकास आघाडी जो धर्म आहे तो त्यांनी पाळलेला नाही। एकंदरीत काय कुणाचा गुलाल उधळेल आज? एकंदरीत सर्वच ठिकाणी कल्याणकारी योजना ज्यांनी दिल्या आज तागायत, जे कुणीही दिलेलं नाही, हे महायुती सरकार आणि महायुती सरकारचाच आज या ठिकाणी विजय होईल। दक्षिणचा विचार केला तर दक्षिणमध्ये कोण गुलाल उधळणार? आता साहजिकच आहे, सुभाषबाबू देशमुख हे या ठिकाणी गुलाल उधळतील।